आउट राख मोजायचं आपल्याला आता. हा 50 फुटाचा आहे ना. हा कडकडंगे काय चालू कधी तुम्ही सांगा ना. मी ते सकाळी म्हणलं की सीडी पाहिजे ना. ओ भाई मारो मुझे मारो टापड आहे तू एक नंबरचा. तो काय करायचा जावा मी करून देतो ना तुम्हाला. बस फक्त तू गलाव नको फक्त. पुढं परत 50 करतो. 100 किती एक असं आपलं फाउंडेशन करायचे आहे. त्याचा मिस्त्री येणार आहे. त्याला भेटायचंय. ते गणेशचं कोणतरी पाहुणं आहे. गणेश म्हणायला त्याला बोलून घेतो. त्याला आपल्याला कोटेशन सगळं घ्यायचंय. आपल्या रनिंग फोटो मोजायचं म्हणा पहिलं. गणेश तुझं वास्तव झालाय. वास्तव झालाय तुझं. पाणी अख्खा क्लिअर जाईल. अख्खा रोडच्या लेवलला पाणी काढत आहे पुढं 1 फूट वरच्या हिशोबाने अख्खं. आउटर साईड बांधकाम करून घेऊ अख्खं. त्या पत्राला टच करा बघ. सरळ मध्ये मध्ये सेंटर टू सेंटर घ्या फक्त. डायरेक्ट कडलाची गरज नाही एवढी. तिथं पाणलं थांबतोय. तिथे एवढं पाणी थांबायचं रे. हो एवढं हो तेवढा त्या गुडघे एवढं पाणी. लय वाट लागलेली पावसाळ्यात. या पावसाळ्यात त्याला गाण वाट लागली होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता जवळपास 2 वाजलेले. रात्री लेट झोपलो होतो त्याच्यामुळे लेट उठलो डायरेक्ट 2 वाजता. आता थोडं आपलं काम आहे. एक आपलं मिस्त्री येणार आहे ना. त्याचं आहे ना फाउंडेशन करायचं आपल्याला. सॉरी आपलं फाउंडेशन करायचं आहे. त्याचा मिस्त्री येणार आहे. त्याला भेटायचंय. ते गणेशचं कोणतरी पाहुणं आहे. गणेश म्हणायला त्याला बोलून घेतो. त्याला आपल्याला कोटेशन सगळं घ्यायचंय. मटेरियल वगैरे किती लागन काय लागन. आणि ते मेजरमेंट पण घ्यायचे किती रनिंग फोट होते वगैरे. मग त्या हिशोबाने आपल्याला ना सगळं इस्टिमेट कळन की बजेट कितपर्यंत जाईल. प्रणय गेलाय राहणार वाटतं. आणि रितेश जेवतो वाटतं घरी. आज लय लेट उठलं. साधारण 2 वाजले रे. 2 वाजता पडलोय घरच्या बाहेर. आता मी रात्री लय लेट झोपलो. साधारण 3:30-4 वाजले मला झोपायला. त्याच्यामुळे असं ना असं बॉडी मध्ये ना हीट होत माझ्या. असं गरम लागते बॉडीला झोपणं झाल्यावर. लय वाईट लागते. त्याच्यामुळे झोपलो डायरेक्ट. म्हणलं लेट जाऊ डायरेक्ट बाहेर. येतच ना अजिबात. हात भटकटच नाही रे. मला वाटतं लेअर जमा करी ना शिमळाची. शहाणा तुझ्या. त्याला फोन लावून चार कधी येतात. या ना मग टेप घेऊन. आपल्या रनिंग फोटो मोजायचं म्हणा पहिलं. मोजून द्या ना आम्हाला. गणेश तुझं वास्तव झालाय. वास्तव झालाय तुझं. चप्पल राजू कुठे आहे. चप्पल राजूला आपल्याला फॅब्रिकेटर आहे. चप्पल राजूला ते काम करायला लावायचं अख्खं. सगळं वसूल करू द्या. तो आहे ना आता पळून जाणार. हळूहळू त्याला घ्यायचा. काय राजू चल ग्राइंडर मिंटर हातात द्यायचं. चल हो चालू. का राजू त्या दिवशी तुला टापा टाकतो. आता करतो ऐसा करता वैसा करता हा करता. काय चालू कधी तुम्ही सांगा ना. मी ते सकाळी म्हणलं की सीडी पाहिजे ना. ओ भाई मारो मुझे मारो टापड आहे तू एक नंबरचा. तो काय करायचा जावा मी करून देतो ना तुम्हाला. बस काय सांगतो. सीडी आणतो ना. सगळं करून दे राजूला एकदम प्रॉपर. वरते पहिले काढतोय. फक्त तू गलाव नको फक्त. हा त्या पोल पासून जरा आउट राख मोजायचं आपल्याला आता. हा 50 फुटाचा आहे ना. हा कडकडंगे हा. इथं किती आहे किती 32 मान. चल इथं 32 फूट. आता असं घे. चला जात इकडं. ओ या इकडं. ओ इधर याल जरा पत्र्याला. पत्रा टच कर गणेश. किती आलं. 32 फूट 5 64. चला हा घ्या. आता असं घे.
आलं 50. इथं 50 फूट ना. जावा पुढं. परत 50 करतो. 100 किती एक असं महिन्या ना असं झालं असं पण चालन. आज पुढं आता नाही ते असं आउटर आहे त्या कडनेच जायचे. चला असं पुढं असं पण कळलं आपल्याला. काय थांबतं परत 50 करतो. किती झाले बघा बरं तर फक्त गणेश. हा सरळ झाला सरळ. जावा सरळ डायरेक्ट. हा पुढं आले 50. जावा दगडला ये पुढं. किती झाले टोटल 50 पकडलं तर 551 फूट झालं टोटल रनिंग फूट. इथं पकड कर ओके दगडाला. हा तिथपर्यंत हवा किती आलं बघा. जाऊ आता असं जाऊ सरळ या. हा 550 प्लस 41 ना. 600 फूट पकडतो डायरेक्ट. इथे सेंटरला येणार सेंटरला. हा त्या पात्राला टच करा बघ सरळ सरळ मध्ये सेंटर टू सेंटर घ्या फक्त डायरेक्ट. कडलाची गरज नाही एवढी. इथं घ्या ना. हा घ्या आतपर्यंत घ्या. गणेश 55 फूट. आता स्ट्रेट घ्या सरळ डायरेक्ट. किती आलं 46 फूट. 50 करतो डायरेक्ट. 780 फूट टोटल. त्यात आपलं एस्टिमेट काढू या. मग रूम जो आहे ना तो इकडं होय ना अख्खा. कदाचित 70-80 गाड्या लागतील हायवा आपल्याला अख्ख्या भरायला. रोड लेवल काढायला पूर्ण त्या रोडच्या 1 फूट वर काढायला. 40 गाड्या लागणार आहे मुरुमला. नाही हे आहे की हे पण मुरुम आहे की. हा बराच मुरुम आहे. हा इकडे जाणार इकडे भरायला लागणार. 70-80 गाड्या लय आल्या मला हायवा भरून जाईन अख्खं सगळं. आणि त्या शेडच्या आतून बांधकाम करायचं. पाणी थांबणारच नाही कुठं. पाणी अख्खं क्लिअर जाईल अख्खं. रोडच्या लेवलला पाणी काढत आहे पुढं 1 फूट वरच्या हिशोबाने अख्खं. आउटर साईड बांधकाम करून घेऊ अख्खं. ते मिस्त्रीला दाखवलं सगळं आउटर सगळं. मिस्त्री एक नंबर क्वालिटी होते. हा ना मिस्त्री भारी. त्याला आउटर सगळं बांधून घेऊ आपण अख्खं. पहिलं टाकी बिकी वर घ्यायची आपल्याला. टॉयलेट बांधायला लागतील. हा बीजा आतमध्ये बांधायची कामं तेच करते ना. हा ना घेऊ करून आपण नका. राजूला सांग राजूला पत्र काढून घ्यायला लावू. पत्र एका साईडला ठेवू. काय म्हणला करते म्हणलं. इथं पाणलं थांबतंय रे वाईट. नाही चालू केलं की चालू केलं. नाही ते चालू केलं चालू केलं डायरेक्ट. इथं पाणलं थांबतोय. तिथे एवढं पाणी थांबायचं रे. एवढं तेवढा त्या गुडघे एवढं पाणी. लय वाट लागलेली पावसाळ्यात. ज्या पावसाळ्यात त्याला वाईट गाण वाट लागली होती. एवढं पाणी होतं. हा ना जाऊ घरी. आमचं ते मिस्त्री करता दाखवलं ना त्याने मला एस्टिमेट सांगितलं कसं काय लागेल वगैरे. ते मला कॅल्क्युलेशन करून पूर्ण सांगतो परत. काहीतरी आता अंतर रोपली 850 किलोमीटर आहे ना. सॉरी 800 फूट आहे ना फक्त. असं रनिंग फूट अंतर आहे. त्याच्या हिशोबाने त्याने मला मटेरियल लिहून दिलंय. पण मला परफेक्ट सांगतो की आपल्याला पूर्ण आहे ना त्याचं बजेट जमा करायचं. आणि काम चालू केलं की एंड करायचा. कारण मध्ये काम जर स्टॉप केलं की कॉस्टिंग परत वाढत राहतील त्याची. त्याच्यामुळे ना ते आता बघू. ते पत्र काढ लागतील. 2-3 रूम आपण पाड लागतील आपल्याला. ते सगळं काढून देन चालू करून टाकायचं काम सगळं. अदरवाईज नाही तर लय तकलीफ होती राव. तसं आपल्याकडे बरेच महिने शिवाय नाही म्हणलं तरी. आता डिसेंबर आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून 6 महिने आणि 7 महिने. आता त्या आत मला पूर्ण कव्हरअप करून काढायचे तिथं. त्याच्या आतच होईल. इथले 1.5 महिने लागेल त्याला. तो म्हणला गोठ्यावर गेलोच नाही अजून. नाही टायर इकडे चालू निघून परत तेच निघून गेलं तर गोठ्यावर येऊन. गोठ्यावर जायचे वासरांना आहे ना कुट्टी करायची. काढावी सॉरी मक्कीची कुट्टी करायची. मक्कीची कुट्टी करून चालू पण लायचे आम्हाला. पण 3 तवर त्याला 3 जण लागतात त्या वासराला. एक वासराला
आज दोघांना बी चालवायच्यात ना, त्याच्यामुळं हे रोड आहे काय राव नाही सर, रोड खंदून ठेवलात सगळे. टू व्हीलर फिरलेला असं वाटते परवडन. 2000 years later. कंटिन्यू आला अरे याचं ते ही नाही झालं जुलाबाचं परत झालं. ओके ओके तेवढं हिरो खाल्लंच होतं ना. हा 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 कडबा खातच नाही म्हणले काय टाकायचं त्यांना राव. गोळ्या टाकलं का? टाकलं की याला धुवायला लागेल राव. वासरू चाटून चाटून वास घेतोय. कॅस करते बरं त्याची उलटी पलटी कॅस करते वासर बरं. या साईडला हे पण चाटतो शो या साईडने असतोय आणि हात त्या साईडनी. सर पक्का ठोके हा येडा. किती वाजले? 4 वाजले की. घ्या चला आत. तारस करते का ते काढायला? पक्का ठोके हा. अरे बंटे काढ घ्या. कप कप खाल्लं काय नाही खाल्ले 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 सॉरी. आज दाऊनच्या खाची केली भाऊनी. या ठोक्याने खाल्लं का नाही काय माहिती. मोकळं गेलं सगळं. तेव्हा मारतोय गडी गोड्याला हात टाकलं मक्का घ्या. चकाचक झालं एकदम बरं का. असं असं सेटअप लय भारी होतं बरं का. आईला आपण एवढे दिवस थांबलो गोट्यात मच्छर नाही बंटी नाही डसला काय मच्छर जोर झाले काही दूर करतो तेव्हा आपण दूर करतोच कुठं. इथंच मस्त एकदम मातीत माती थांबतच नाही ना काय त्यांचं ते. अशी माती नाही पण पांढरी माती नाही कच्ची ते खाणीतलं एरिया नाही पाहिजे दोन त्यांच्याकडून माती टाकून गेलं. खाणीतलं एरिया लावलं होतं ती 2 बकेट आणायच्यात म्हणजे कसं ते माझी स्टॉकला ठेवायची. ती मुतली की त्यांच्या हात राहिला. लाव दे शंभू 22 बंटीतर्फे आज गावात मिसळले आम्हाला. भूक लागली राव 4 वाजले. घरी पण नाही काय खाल्लं मी फक्त चहा पिवलो होतो. मला नाश्ता करू आपण इथं जयश्री हॉटेलला. मिसळ खाऊ मिसळचा अंड्याचा ये